4 वर्षांपासून रखडलेल्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना मुहूर्त लागलाय। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात। कोण कुठे कसं लढणार हे अद्याप स्पष्ट नाहीये आणि अशातच प्रत्येक पक्षाकडून स्वबळाची चाचपणी सुरू आहे। अनेक ठिकाणी महायुतीसह महाविकास आघाडीच्या काही पक्षांकडूनही स्वबळाची चाचपणी करण्यात येते। दरम्यान राजकीय पक्ष कुठे कुठे स्वबळाची निवडणूक लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सिंधुदुर्गात महायुतीत सगळं काही आलबेल वाटत असलं तरी नितेश राणेंच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेमुळे महायुतीतही मिठाचा खडा पडलाय। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि नारायण राणेंची युती व्हावी अशीच भूमिका आहे। मुंबईत याबाबत बैठक होईल आणि अंतिम निर्णय होईल असं खासदार नारायण राणेंनी सांगितलंय। तर निवडणुकीत एकटं लढण्याची ताकद नाही म्हणून एकत्र येत असल्याचा टोला ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांनी लगावलाय। सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे, पण मला वाटतं ही युती व्हावी। 80% पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असं माझा विश्वास वाटतो। येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची ताकद ही एकटे लढण्याची नाही आहे, त्यामुळे ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील। तर जर तुम्ही आज या विभागाचे खासदार आहात, तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजेश तेली यांना वेगळ्या पक्षात घेतलं तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींपूर्वीच आता रत्नागिरीमध्ये भाजप विरुद्ध योगेश कदम असा संघर्ष सुरू झालाय। युतीच्या घोषणेआधीच नव्यानं भाजपवासी असलेल्या वैभव खेडेकरांनी पत्नी वैभवी खेडेकरांचा नगराध्यक्ष असा उल्लेख करणारे फोटो व्हायरल केलेत। तर शिंदेच्या शिवसेनेने देखील याला आव्हान देत माधवी बुटाला यांचं नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याचे बॅनर व्हायरल केलेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये फूट पडणार असल्याचं चित्र आहे। तर भाजप आणि शिवसेनेत संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। रायगड जिल्ह्यामधल्या श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये यंदाही अजित पवारांची राष्ट्रवादी सर्व पक्षांपेक्षा वरचढ ठरण्याची शक्यता आहे, कारण सुनील तटकरेंनी मागील सलग 3 टर्म जिंकत या पालिकेवर आपली पकड मजबूत असल्याचं दाखवून दिलंय। यंदाच्या निवडणुकीत 10 प्रभागातून एकूण 20 उमेदवार नशीब आजमावणार आहेत आणि विशेष म्हणजे मुख्य लढत ही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यामध्ये होणार आहे। दरम्यान शेकाप, भाजप आणि ठाकरेंची शिवसेना या विभागामध्ये वर्चस्व कमी असल्यानं आता हे तीनही पक्ष कोणाच्या बरोबरीनं हातमिळवणी करतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। तिकडे नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची आज एकत्रित पत्रकार परिषद होतीये। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होतीये। या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील तीनही पक्ष, मनसे आणि इतर समविचारी पक्ष एकत्रित दिसतील। एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वच राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देत असतानाच नाशिकमध्ये संयुक्त पत्रकार परिषद अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ऍक्शन मोडवर आली आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवतीर्थवर मनसेची बैठक पार पडते। मनसे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहतील। संध्याकाळी 6 वाजता शिवतीर्थावर या बैठकीचं आयोजन करण्यात आले। यावेळी राज ठाकरे मनसे नेत्यांना नेमका कुठला कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आगामी निवडणुकीसाठी भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। उद्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक होतीये। या बैठकीला केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती या बैठकीमध्ये ठरवण्यात येईल। संघटन आणि सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांना निवडणुकीची जबाबदारी देखील सोपवली जाईल। निवडणुकीचं नियोजन, जबाबदाऱ्यांचं वाटप यासह निवडणूक प्रक्रियेबाबतही या बैठकीमध्ये निश्चिती होईल। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये काटशह सुरू झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। तोच 12 तासांच्या आत भाजपचे माजी नगरसेवक विकास आणि कविता म्हात्रेंनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। दीपेश म्हात्रेंच्या भाजप प्रवेशाने या भागात भाजपची ताकद वाढली आहे, तर एकनाथ शिंदेंनी थेट भाजपला सुरुंग लावत विकास म्हात्रेंचा प्रवेश करून घेतलाय। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढण्यास मोठी चुरस पाहायला मिळते। नगरपंचायतमध्ये निवडणूक होईल, त्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होतीये। नागपूर जिल्ह्यामधल्या महादुला नगरपंचायत प्रशासन ते यासाठी तयारी केली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांनी।
नागपूर जिल्ह्यामध्ये आजपासून 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. सध्या मी महादुला नगरपंचायतच्या कार्यालयामध्ये आहे आणि आपण बघू शकतो की नगरपंचायत प्रशासनाने आजपासून जी अर्ज भराची सुरुवात होणार त्यासाठी तयारी देखील केलेली आहे. वार्डनिहाय वेगवेगळे टेबल्स तयार करण्यात आलेले आहे आणि टेबल्सनुसार मग त्या वार्डाचे उमेदवारी अर्ज घेतले जाईल. त्यासाठी वेगवेगळे टेबल आहे, अर्जाची छाननी करणं, त्यासोबत कागदपत्राची तपासणी करणं, अशा प्रकारची संपूर्ण तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे की महादुला नगरपंचायतमध्ये झाल्याचं दिसत आहे. सध्या तरी उमेदवाराचे त्याचे फॉर्म जे भरणे आहे ते 11 ते 3 हा कालावधी दिला आहे. त्यासाठी आम्ही सर्व टेबल तयार केलेले आहे. वार्डनिहाय आमचे 6 टेबल तयार झालेले आहे, 3-3 वार्डचे, आणि समोर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी इथे फॉर्मची पडताळणी होईल जेणेकरून कोणत्याही उमेदवाराला त्रास होऊ नये. समोर आमची एकल खिडकी योजनाही लावलेली आहे आम्ही, जेणेकरून सर्व उमेदवारांना त्यांचे जे दाखले वगैरे आहे ते वेळेत इथेच मिळतील. एकंदरीत जर का नागपूर जिल्हा समीकरण बघितलं तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, अजूनही कोणत्याही आघाड्या त्यांचं चित्र स्पष्ट झालं नाही की ते एकत्र लढणार की स्वबळावर लढणार. मात्र बहुतांश अपक्ष आहे ते आज पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरून आपल्या निवडणुकीची जी तयारी आहे ती सुरुवात करू शकते. त्यामुळे प्रशासनाची जी तयारी आहे ती पूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. आता नागपुरातूनच एक महत्त्वाची बातमी. नागपुरात बावनकुळेंच्या निवासस्थानी इच्छुकांची मोठी भावगर्दी झाली आहे. उमेदवारीसाठी अनेक इच्छुक चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस आहे. आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आणि असं असताना इच्छुकांची मोठी भावगर्दी आपल्याला बावनकुळेंच्या निवासस्थानी पाहायला मिळते. या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होतीये. चित्र स्पष्ट नाहीये, मात्र इच्छुक मोठ्या संख्येनं बावनकुळेंच्या निवासस्थानी पोहोचलेत. निश्चित जर का आपण बघितलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत आहे. आपण बघू शकतो की पारशिवनी नगरपंचायत असेल किंवा रामटेक नगरपंचायत असेल, इथले काही स्थानिक भाजपचे पदाधिकारी इथे आलेले आहेत जे चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे आणि तिथल्या नगरपंचायतचं स्थानिक समीकरण कशा प्रकारे असणार आहे ते समजून सांगणार आहे. काही कुठून आले तुम्ही? रामटेकवरनं. बरं, कशाला भेटायला आली इथे? युती नाही झाली पाहिजे म्हणून. अच्छा, युती नाही झाली पाहिजे म्हणून. नाही, तुम्ही कशाला आलेले आहे? आता नगरपंचायत नगर परिषद इलेक्शन आहेत आणि साहेबांची मुख्य विषयावर थोडी चर्चा करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद. बरं, इच्छा आहे तुमची उमेदवारीसाठी? बिलकुल बिलकुल आहे. साहेबांना सांगणार आहे तुम्ही तिकीट पाहिजे म्हणून? होय, बिलकुल सांगणार आहे. तयारी झाली आहे का? बिलकुल तयारी झाली आहे. आणखी काही लोक आपल्या, तुम्ही कुठून आले भाऊ? रामटेक. रामटेक. काय इच्छा आहे तुमची निवडणूक लढायची? निवडणूक लढायची इच्छा आहे ना आमची. आज बावनकुळे साहेबांना ते सांगणार आहे का तुम्ही? बावनकुळे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. त्यांना सांगणार आहे त्यांच्याशी परस्पर भेट घ्यायला आलो ना, आशीर्वाद घ्यायला आलो फक्त. बरं, आपण बघू शकतो की आणखी काही आहे. भाऊ कुठे आल तुम्ही? रामटेक. रामटेक मधनं. तुम्हाला पण तिकीट पाहिजे? तिकीट पाहिजे, आशीर्वाद घ्यायसाठी आलो. बरं, आज पहिला दिवस आहे तर उमेदवारी अर्जाची तयारी पूर्ण झाली आहे. भरायचं कधी? पूर्ण झाली आहे. उमेदवारी अर्ज कधी भरणार आहात? 17 पर्यंत. 17 पर्यंत. साहेबांना काय सांगणार आहे तुम्ही? काही नाही, आशीर्वाद घ्यायचा साहेबाचा बस. आपण बघू शकतो की महिला असेल, पुरुष असेल, मोठ्या संख्येने पारशिवनी असेल, रामटेक असेल किंवा जिल्ह्यात वेगवेगळ्या नगर परिषद नगरपंचायतीचे उमेदवार आहे जे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी आलेले आहेत, त्यांना भेटायला आलेले आहे. त्यांना सांगणार आहे की स्थानिक स्तरावर स्वबळावर लढा, युती करा नको, आणि सोबतच कोण कोण उमेदवार आहे त्यांना लढायची इच्छा आहे ते देखील इथे भेटायला आले तर पाहायला मिळत आहे. नक्कीच मोठी गर्दी झालेली आहे. आता कुणाला निवडणुकीमध्ये तिकीट मिळतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुषार, अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.